26 जानेवारीपासून उपोषणला आहे बसलेला आहे. आज हे उपोषण माझं तिसरं आहे. माझ्या वडिलांनी एक उपोषण केलं, 85 वय होतं त्यावेळेला त्यांचं. आणि आम्ही कृषकपूर आहोत एक क्षेत्राला, सर्वे नंबर आणि दुसरा नंबर 0. अजूनही ते सर्वे नंबर आणि दुसरा नंबर 0 क्षेत्र आहे. आणि ते कृषकपुराचं क्षेत्र असताना, आकारफूट पत्रक असताना त्या क्षेत्राची विभागणी होत नाही आहे, भूमी अभिलेख करून किंवा महसूल विभागाकडून. आणि ते क्षेत्र 1, 2, 3, 4 असे भाग पाडलेले आहे. आणि 8/4 हा भाग 7/12 मूळ मालकाच्या नावे आहे. मूळ मालकांची एल तिकीट झालेली आहे. एल तिकीटवरती मूळ मालकांनी माझ्या क्षेत्राची विक्री होण्यास माझी हरकत नाही असा जबाब दिलेला आहे. दुसरा मालक गोविंद नारायण पुसाळकर म्हणतोय, माझ्या क्षेत्राचा ताबा दिल्यास आम्ही घरी कसण्यास तयार आहोत, आम्ही ताबा दिलेला नाही आहे. आणि अशी वस्तुस्थिती असताना क्षेत्राची कायम कुणाला चॅलेंज चालत नाही, चॅलेंज नाही असा कायदा असताना सुद्धा सतत उपोषण करू आणि 8 ते 4 वर्ष क्षेत्र घेतलं गेलं. त्याची खरेदी कट झाली, तो सुद्धा 8/4चा जागेवर क्षेत्र नाही, त्याचा नकाशा नाही. आणि अशा वस्तुस्थितीमध्ये त्याचं खरेदी कट झालं. बरं, प्रशासनाचे अधिकारी आले होते का आपल्या इथं? काल आलेले अधिकारी हे दुसरे काल आलेले, पण काल संध्याकाळी आले आणि मी 20 तारखेला निवेदन दिलं आहे. हे काल परंतु संदर्भात उपोषण करता आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपल्या सरकारी हॉस्पिटलला अर्ज द्यायचा आहे, म्हणजे कळवायचं आहे. ते न कळवता त्या 26 जानेवारीला बसलेला असता संध्याकाळी साधारण 6च्या 5:30च्या दरम्यान माझी ज्यावेळेला तब्येत बिघडली त्यावेळेला मी आपल्या इथे आमच्या संरक्षणासाठी असलेले हवालदार त्यांना मी सूचना केली की माझी तब्येत बिघडलेली आहे, डॉक्टरला बोलवा, कळवा त्यांना. तर ते साधारण त्याला माहिती दिलेली नसल्यामुळं वारस्तामध्ये वेळ गेला व नंतर ते 7:04 सुमारे डॉक्टर इथे आले आणि माझी ट्रीटमेंट चालू असता आपली तहसीलदार मॅडम साबळे मॅडम या आमच्या उपोषणस्थळी आल्या. आणि त्या असं मला म्हणत आहे की सीते, तुमचा स्टॅमिना मोठा आहे, 4 ते 5 दिवस तुम्ही राहू शकता, आम्हाला माहिती आहे, असे अनावश्यक शब्द मला वापरले. आणि उपोषणकर्त्याची उपाशी राहण्याची कॅपॅसिटी जी आहे ती तपासण्याचे अधिकार फक्त तहसीलदारांना दिलेले आहेत का शासनानं? हा माझा खुला प्रश्न आहे शासनाला. तरी अशी एखादी व्यक्ती म्हणजे नको असलेले शब्द वापरून जर उपोषणकर्त्याचा अवमान करत असेल तर हे तहसीलदार ह्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला साजेसं नाही. तरी आज 26 जानेवारी 1 रोजी आम्ही त्यांच्या या जे जे नको त्या शब्दाने आमचा अवमान केला त्या संदर्भात पोलीस ठाणे देवरू तिथं आम्ही एक अर्ज दिला. आम्ही एनसी द्यायला गेलो, परंतु एनसी न घेता आमचा साधा अर्ज घेतला. तिथले PSI प्रमुख, त्यांचं नाव काय मला माहिती नाही, परंतु ते म्हणाले तुम्ही अर्ज द्या, त्या अर्जाची रिसर्च चौकशी करून आम्ही एनसीचा विचार करू असं आम्हाला आश्वासन शाब्दिक दिलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आम्ही जे माझ्याबरोबर जे उपोषण दुसरे मला सहकारी होते जे तालुका अध्यक्ष जोगळे साहेब, त्यांनी ते व्हिडिओ करत होते. मला जे काय त्यांचं जे भाष्य चाललं होतं माझ्या उपोषणासंदर्भात तहसीलदार मॅडम यांचं, तर ते व्हिडिओ करत असताना माझ्या विचाराशिवाय, माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला व्हिडिओ करता येणार नाही आणि असं बोलून त्यांचा मोबाईलसुद्धा खेचून घेतला. म्हणजे हे एवढं वरच्या पदाला असलेल्या व्यक्तीनं एखाद्या तालुकाध्यक्ष माहिती अधिकाराचा जो असेल त्याला वर्तन देणं हे इष्ट दिसत नाही माझ्या साधा उपोषणकर्त्याकडून. आणि म्हणून आम्ही ती तक्रार दिली आहे. त्याची PSI देवरुख पोलीस ठाण्याचे PSI यांनी पूर्णतः दखल घेऊन त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे. पण त्यांनी मोबाईल खेचून घेतला हे आमच्या समक्ष झालेलं आहे. एवढं बोलतो. आणि त्याची योग्य ती दखल घेऊन शासनानं अशी व्यक्ती जर आम्हाला इथल्या सहकार्याला जर सहकार्य करत नसेल, लोकांना, प्रतिनिधींना किंवा साधारण सामान्य उपोषणकर्त्यांना, तर मला वाटतं
उद्या आमचं काय भवितव्य सरळ होणार नाही असं मला दिसतंय. तरी आमच्या ह्या कृषक कुळाच्या क्षेत्राची ताबडतोब दखल घ्यावी व मला निर्णय द्यावा. कारण कृषक कुळाचं क्षेत्र जागेवर 8.0 आहे आणि यांनी जे मनमानी सातबारे पाडले 1, 2, 3, 4 हे आपल्या मनाने पाडले. आमचं कृषक कुळाचं आकारफूट पत्रक आहे त्यानुसारच त्याची मोजणी होऊन कुळांच्या वहिवाटीनुसार मोजणी होऊन त्याचे सातबारे पडणं गरजेचं आहे. हे मी शासनाला विनंती करतो आणि त्यांनाही विनंती करतोय त्यांनी याची दखल न घेतल्यास मी आमरण उपोषण सोडणार नाही. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.